नमस्कार, मी डॉक्टर कार्तिक भोसले. मी एक हृदयरोग विशेषज्ञ आहे. मी कार्डिओलॉजी क्लिनिक वाकड पुणे येथे प्रॅक्टिस करतो. मी या यूट्यूब चॅनलमार्फत हृदयरोगाविषयी अवेअरनेस देत आहे. तुम्हाला नियमित अपडेट पाहिजे असतील तर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. आपण जाणून घेऊयात की प्रेग्नन्सी आणि हार्ट डिसीजेसमध्ये काय कनेक्शन आहे. हे जाणणं फार गरजेचं आहे, कारण की प्रेग्नन्सीमध्ये जेवढ्या डेथ होतात त्याच्यामध्ये 1/3 कारण हे हृदयरोग असतात. आणि जेवढ्या प्रेग्नन्सी होतात, से फॉर एक्झाम्पल अगर 100 प्रेग्नन्सी आहे तर त्यामध्ये 4 हे रुग्ण हृदयरोगाचेही असतात. त्यामुळे हृदयरोग आणि प्रेग्नन्सी याच्याबद्दल जाणून घेणं फार गरजेचं आहे. पहिलं की जे ऑलरेडी हृदयरोगाचे रुग्ण आहेत आणि ते प्रेग्नंट झाले आहेत, आणि दुसरं जे प्रेग्नंट झाले आहेत आणि त्याच्यानंतर हृदयरोगाची माहिती पडली आहे. हे 2 प्रकारे हे एकमेकाशी संबंधित आहे. तर कोणते रोग असे आहेत की जे प्रेग्नन्सी झाल्यानंतर होतात? सगळ्यात पहिला आहे की जेस्टेशनल हायपरटेन्शन, ज्याला म्हणतात की प्रेग्नन्सीमध्ये बीपी वाढणं. हे का होतं? कारण की नॉर्मली ही प्रेग्नन्सीमध्ये हार्ट रेट आणि ब्लड प्रेशर वाढतं, पण ते प्रमाणापेक्षा जास्त वाढलं तर ते हानिकारक असतं. त्याला जेस्टेशनल हायपरटेन्शन म्हणतात. ह्याचंच कॉम्प्लिकेशन पुढे जाऊन प्री एक्लाम्शिया किंवा एक्लाम्शियामध्ये होऊ शकतं, ज्याच्यामध्ये बाळाला किंवा आईला धोका निर्माण होऊ शकतो. दुसरं आहे जेस्टेशनल डायबिटीज. कारण की असं बघितलं गेलं आहे प्रेग्नन्सीमध्ये शुगरचं प्रमाण वाढतं, पण ते प्रमाण खूप वाढलं तर डायबिटीज होऊ शकतो आणि तो बाळावरती आणि आईवरती परिणाम करू शकतो. तिसरं, हृदयाचे ठोकेही अनियमित होण्याचे फार रिस्क असते, एस्पेशली 2ऱ्या किंवा 3ऱ्या ट्रायमेस्टरमध्ये. याच्यामुळं धडधड होणे, दम लागणे असा त्रास आईला होऊ शकतो. चौथं, एक स्कॅड नावाची बिमारी आहे, ज्याच्यामध्ये हृदयाची जी रक्तपुरवठा करणारी नस आहे ती अचानक रप्चर होऊन हृदयाचा रक्तप्रवाह कमी होऊ शकतो आणि हार्ट अटॅकही येऊ शकतो, जो रेअर आहे. पण असं कोणाला लक्षण आढळलं तर त्याचं वेळेवरच आपण निदान करून उपचार केले तर त्या आईचा जीवही वाचू शकतो. चौथं, पेरिपार्टम कार्डिओमायोपॅथी, म्हणजे प्रेग्नन्सी झाल्यानंतर किंवा डिलिव्हरी झाल्यानंतरही हृदयावरती जोर आलेला असतो आणि त्याच्यामुळे हृदय कमजोरी होऊ शकतं. त्यामुळं प्रेग्नन्सी झाल्यानंतरही फॉलोअप करणं किंवा काही सिम्पटम्स लक्षणे आढळले हार्ट फेल्युअरचे तर त्याच्याशी इव्हॅल्युएट करणं फार गरजेचं असतं. आणि लास्ट, प्रेग्नन्सीमध्ये पायातल्या नसा किंवा फुफ्फुसाच्या नसा, ज्याला डीव्हीटी किंवा पल्मोनरी एम्बॉलिझम म्हणतो, याचीही रिस्क वाढते. ते अशा प्रकारे प्रेग्नन्सीमध्ये हृदयरोगाची रिस्क वाढते. तर आपण हे हृदयरोग कसे होण्यापासून वाचू शकतो किंवा काय काळजी घेऊ शकतो? सगळ्यात पहिलं तर अगर तुम्हाला हृदयरोग असेल तर प्रेग्नन्सी होण्याच्या आधीच तुम्ही कार्डिओलॉजिस्टला कन्सल्टेशन घ्या की तुम्हाला प्रेग्नंट होणं हे सेफ आहे की नाही. कारण की काही हृदयरोग असे आहेत ज्याच्यामध्ये प्रेग्नन्सी आपण करू शकत नाही. दुसरं, अगर तुम्ही हृदयरोगाचे रुग्ण आहात आणि जर तुम्हाला काही औषधे चालू असतील तर काही औषधे हे प्रेग्नन्सीसाठी हानिकारक असतात किंवा बाळासाठी हानिकारक असतात, तर हे औषधं चेंज करणं फार गरजेचं असतं. तिसरं, प्रेग्नन्सीमध्ये औषधांचा डोसही मॉडिफाय करणं फार गरजेचं असतं. चौथं, तुम्ही जेव्हाही प्रेग्नंट झाला तर एक्सेसिव्ह वेट गेन अवॉइड करा. 5वं, तुम्हाला रेग्युलर एक्सरसाइज करणंही फार गरजेचं आहे, एस्पेशली योगा. अगर तुम्ही इंटेन्सिव्ह एक्सरसाइज करत नसेल तर माइल्ड टू मॉडरेट तर एक्सरसाइज करणं फार गरजेचं आहे. हेल्दी हॅबिट ठेवणे तेवढंच गरजेचं आहे. अल्कोहोल न कंझ्युम करणं किंवा स्मोकिंगपासून दूर राहणं हे पण फार गरजेचं आहे. देन इवन डिलिव्हरी नंतरही तुम्हाला रेग्युलर फॉलोअप करणं गरजेचं आहे. जसं की मी बोललो पेरिपार्डियम कार्डिओमायोपॅथी, ज्याच्यामध्ये हार्टचं पंपिंग कमी होतं प्रेग्नन्सीमुळं, तेही डिलिव्हरी नंतर 6 महिन्यापर्यंत ते होऊ शकतं. त्यामुळे ॲटलिस्ट 6 महिने फॉलोअप करणं गरजेचं आहे. देन तुम्हाला रेग्युलर चेकअपही करणं गरजेचं आहे जर तुम्हाला याच्यातली कोणतीही लक्षणं आढळली तर. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे जाणून घेतलं की प्रेग्नन्सी आणि हृदयरोग हे एकमेकाशी कसे निगडीत आहेत, आणि अगर तुम्हाला या प्रकारची लक्षणे आढळत असेल तर वेळेच तुम्ही हृदयरोग विशेषज्ञांचं कन्सल्टेशन घेऊन त्याच्यापासून वाचू शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा.